मंडळी, रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेल्या जखमा प्रिय वाटायला लागतात तेव्हा माणूस आतुर होतो प्रत्येक संकटांना मातीत मिसळण्यासाठी आणि त्यानंतर साकारतं ते असतं खरं यश. विदर्भातील आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गोभणी या छोट्याशा खेडेगावातील हा आहे संकटांवर मात करणारा जिगरबाज युवक योगेश सुभाषराव गारडे. आज आपण या ठिकाणी म्हशी ज्यावेळेस खरेदी केल्या, सुरुवातीला 7 म्हशी खरेदी केल्या, त्याच्यानंतर आपण हरियाणाहूनच एक भैया कामावर आपल्या ठेवलेला आहे. नंतर आपण 7च्या म्हशीच्या आहेत त्या 7च्या आपण 22-23 आज ज्या गोष्टी जे जनावर उभे केलेत, तर हे सगळं ॲव्हरेज सगळ्या गोष्टी जाऊन तो भैयाचा पगार असेल, तो कामगार असेल, सगळ्या गोष्टी जाऊन आपल्याला आज 50,000 या ठिकाणी प्रॉफिट जो महिन्यामध्ये जो उरलेला तो उरतोय. पण त्यामध्ये आता आपण सगळं जर ॲव्हरेज जर गणित केलं तर 50% तुम्हाला या ठिकाणी या धंद्यामध्ये इन्कम तो उरतो. कारण जवळपास एक डेअरीवरती गावातल्या आणि आपण दुसऱ्या ठिकाणी जे दूध विकतोय दुसऱ्या डेअरीला, असं जर विचार कॅल्क्युलेशन केलं तर 70 रुपये दराने आपण दूध विक्री करतोय. जे कोणी आपले युवक बांधव असतील या धंद्यामध्ये येऊ पाहत असतील तर एकच सांगणं आहे माझं की 70 रुपये प्रमाणे जर आपलं दूध विक्री होत असेल किंवा 70 रुपयाच्या वर 80 रुपये, 70 रुपये, 75 रुपये जर आपलं दूध जात असेल तर आपल्याला या धंद्यामध्ये एक ॲव्हरेज आपलं जे आहे ते गणित आपलं खेळतं राहू शकते. एक 50-55 रुपये तुम्ही जर फॅटच्या हिशोबानं दूध विकण्याचं झालं तर आपल्याला या धंद्यामध्ये ह्या गोष्टी परवडत नाहीत. तर ॲव्हरेजली आपलं 70 रुपये दूध हे या ठिकाणी विकल्या गेलंच पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी होत्या जे या जिल्ह्यामध्ये असा एक आमचा समज होता की वातावरणामध्ये हरियाणाच्या म्हशी सेट होणार नाहीत, एवढ्या दूरून तुम्ही म्हशी आणल्या तुमच्या सेट होणार नाहीत. तर मित्रांनो तसं काहीच नाही. म्हशी आणल्यासुद्धा आणि आपण सक्सेससुद्धा केल्या. म्हशी आता आपल्या गाभसुद्धा आहेत, आपल्या गोठ्यावरती काही म्हशी जणलेल्या सुद्धा आहेत, आपली पिल्लंसुद्धा झालेली आहेत. त्याच्यामुळं जी मानसिकता आपल्या भागातील शेतकऱ्यांची आहे की या हरियाणाच्या म्हशीमध्ये वातावरण सूट होत नाही वगैरे वगैरे, मित्रांनो तसं काहीही नाही. सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर नियोजन जर केलं तर या तुमच्या गोष्टी सगळ्या सक्सेस आहेत. शेती हा व्यवसाय परवडत नाही असं म्हणत निराश होणारे अनेक जण असतात. शेतकरी आत्महत्येच्या अनेक बातम्या आपण नेहमी पाहतो. त्यातही विदर्भात हे प्रमाण सर्वाधिक आहे. असं असलं तरी या सगळ्या नकारात्मक विचारांना फाटा देत आलेल्या संकटांवर मात करत आपल्या जिद्दीच्या जोरावर या पठ्ठ्यानं संघर्षाचं बीज रोवलं आणि आता त्या बीजाचं यशाच्या फळांमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. मंडळी, वाशिम जिल्हा म्हणलं की आमच्या जिल्ह्याकडे एक आकांक्षित जिल्हा म्हणून बघितलं जातं. कारण या जिल्ह्यामध्ये उद्योग असतील किंवा एखादा व्यवसाय जर करायचा म्हटलं तर बऱ्याच अडचणींना या ठिकाणी सामोरं जावं लागतं. पण त्यामध्ये ट्रान्सपोर्ट असेल, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टीचा सामान्य शेतकरी असेल किंवा मग एखादा उद्योजक असेल त्याला त्या गोष्टी फेस कराव्या लागतात. पण अशा जिल्ह्यामध्ये आपण एखाद्या गोष्टीची एक विचार करून एखादा प्रोजेक्ट उभा करणं आणि त्याला आपल्या एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणं ही एक फार मोठं एक आव्हान असतं आणि ते आव्हान पेलण्याचं काम सध्या आम्ही करतोय. एक साधारण 3-4 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या आधी आम्ही गांडूळ खत निर्मिती म्हणून हा प्रोजेक्ट चालू केला आणि त्या प्रोजेक्टमध्ये एक शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीच्या माध्यमातून आम्ही गांडूळ खताचे बेड असतील किंवा गांडूळ खत असेल ह्या ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांना, आमच्या भागातील शेतकऱ्यांना आम्ही प्रोव्हाइड केल्या. मग त्याचा महाराष्ट्रभर आम्ही प्रचार केला आणि त्या गोष्टी आम्ही लोकांना जैविक शेतीच्या माध्यमातून एक चांगलं खत जे आहे ते उपलब्ध करून दिलं आणि त्याला जोड म्हणून एक व्यवसाय करायचा असा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस त्याला एक पर्याय होता की तो शेण उपलब्ध करणे आणि शेणासाठी आपल्याला तो लागणारी गोष्ट म्हणजे जनावर खरेदी करणे. तर याची जी प्रेरणा आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याचं पाठबळ ते आपल्याला घरून मिळणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी मला माझे काका नारायण गारडे सरांनी या ठिकाणी पाठबळ दिलं. ते शिक्षक आहेत जिल्हा परिषदचे. त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या, प्रत्येक येणारे अनुभव, सगळ्या गोष्टी शेअर करत एवढं सगळं पाठीमागचं भांडवल जे आहे ते असतील, माझ्या घरचे असतील, या सर्वांनी हे सगळं उभं केलं आणि आज तुमच्या समोर हा जो एवढा मोठा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही सक्सेस करू शकलो. गांडूळ खत सुद्धा त्याच बाबतीत होतं. सुरुवातीला मी 10 बेड टाकायचं सांगितलं होतं, पण माझ्या काकाने सांगितलं नाही, टाकायचे असतील तर तुला 50 बेडचा प्रोजेक्ट उभा कर,
तेव्हाच कुठेतरी सक्सेस होतील. आणि रिस्क घ्यायला त्यांनी मला या ठिकाणी या धंद्यामध्ये प्रोव्हाइड केलं. त्यामुळं कुठेतरी आज एवढ्या मोठ्या गोष्टी, एवढ्या मोठ्या स्तरावर आम्ही इथपर्यंत येऊन टेपलो. या युवकानं स्वतःचा बळीराजा डेअरी फार्म सुरू केला आहे. त्यासाठी हरियाणावरून आवश्यक जनावरं आणून त्यांचं संगोपन स्वतःच्या गावात करून जनावरांचं ब्रीडिंग स्वतःच्या गोठ्यात सुरू केलं. मंडळी, डेअरी फार्म हा प्रोजेक्ट चालू करत असताना बरेच आव्हानं आले, बरेच संकट आले. की आज सुका चारा असेल, या सुक्या चारामध्ये जमा करत असताना आपण ज्यावेळेस आता म्हशीचं खाद्य जर आपल्याला तयार करायचं तर त्यामध्ये हा प्रोजेक्ट चालू करून सुरुवातीला आम्ही आमच्या खाद्याचं शेड तयार केलं. एक 60 बाय 60चं आम्ही शेड तयार केलं. आणि त्यामध्ये करत असताना माझ्या वडिलांनी आजूबाजूचा जेवढ्या एरियामध्ये जेवढा हरभरा असेल, गव्हाचा गवंडा असेल, तो सर्व गवंडा जो आहे तो गवंडा किंवा असं कुटार असेल ते सगळं जमा करण्याचं काम केलं. आणि आम्ही तो गवंडा आमच्या गोठ्यामध्ये जमा केला. आणि नंतर मग आम्ही म्हशी आणायचं ठरवलं. मग म्हशी आणायचं ठरवलं, भांडवल तयार केलं, पैसा इकडून तिकडून आम्ही उभा केला. आणि मग आम्ही म्हशी आणत असताना हरियाणाचा मार्ग निवडला. आणि हरियाणाच्या मार्गावर जात असताना आम्ही तिथे सुरुवातीला 7 म्हशी खरेदी केल्या. 7 म्हशी खरेदी केल्यासोबत एक रेडा खरेदी केला. आणि तो आमचा प्रोजेक्ट जो आहे तो आम्ही हा सुरू केला. सुरुवातीला चालू करत असताना आपण 7 ते 8 जनावरांपासून हा गोठा सुरू केला. नंतर आता त्याची वाढ होत होत जवळपास आता आपण 22 ते 23 जनावरांचा गोठा या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि साधारण विचार जर केला तर आज आपल्या गोठ्यावरती 7 ते 8 म्हशी ज्या आहेत, 8 म्हशी दूध देणाऱ्या आहेत. त्याच्यातल्या 9 ते 10 म्हशी ज्या आहेत त्या आपल्या गाभण आहेत. आणि आज आपल्या गोठ्यावरचं जवळपास 100 लिटर आपल्या गोठ्यावरती दूध आहे. ॲव्हरेज जर विचार केला तर सकाळी 50 आणि संध्याकाळी 50. योगेशचा हा प्रवास सोपा नव्हता. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की अनेक आव्हानं आली. आपण पुढे जात आहोत म्हटल्यानंतर कोणीतरी पाय खेचणार सुद्धा आलंच. योगेश पुढे देखील अशी बरीच आव्हानं होती. काय होतं, आपण ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्यावेळेस 100% सगळेच लोक आपल्याला साथ देतील असा विषय नसतो. या ठिकाणी आपल्याला काही निगेटिव्ह मानसिकतेनं खाली ओढण्याचं काम सुद्धा काही लोक करत असतात. की आपण प्रोजेक्ट चालू केल्यानंतर आपल्याच काहीतरी जे आपले हितचिंतक म्हणू आपण त्यांना, आपल्या हितचिंतकांना आपल्या ह्या गोष्टी पाहवल्या गेल्या नाहीत. आणि आपल्या गोठ्यावरून सुरुवातीला प्रोजेक्ट चालू केल्यानंतर आपली जी गाडी आहे ती गाडी या ठिकाणी जाणीवपूर्वक चोरीला करून नेण्याचा प्रयत्न झाला. ती गाडी आपली चोरीला गेली. आणि हे ज्या गोष्टी आहेत हे फक्त डिमॉनिटाईज करून कुठेतरी मानसिकता खच्चीकरण कमी करण्याचं काम काही लोक समाजात करत असतात. तर मला या ठिकाणी युवकांना हेच सांगायचं आहे की ह्या अशा गोष्टीला न जुमानता, न तुमचं मानसिक खच्चीकरण करता तुम्हाला समाजामध्ये तुम्हाला मागे ओढण्याचं काम हे काही आपले हितचिंतक करत असतात. पण त्यांच्या गोष्टीला न जुमानता तुम्ही या ठिकाणी कुठलाही व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये तुम्ही पावलं तुमचं टाकण्याचं काम हे अविरतपणे पुढं करत चालायचं, मागे यायचं नाही. खरंच माणसाकडे एखादा तरी वेड्यासारखा गुण असावा जो या शहाण्यांच्या वेड्या दुनियेत जगायला बळ देईल. आलेलं प्रत्येक संकट हे स्वतःला सिद्ध करण्याची एक नवी संधी घेऊन आलेलं असतं. आपल्याला फक्त त्या संधीचं सोनं करता यायला हवं. व्हिडिओ जर्नलिस्ट सारंग काळेसह गायत्री मालक, गौरव मराठी, वाशिम.